मळमळ व्हायला लागते, एखादी रक्ताची उलटी होती आणि त्यानंतर माणसाचे वाचायचे चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये झोपताना मच्छरदाणी लावून झोपा. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत आलो आहे पांगराडोळे गावात. इथे मंदिराच्या शेजारी यांना एक साप गेलेला दिसला आहे. रात्रीचे 11:15 झालेले आहेत. कुठला साप आहे बघूयात. आता ह्यांच्या म्हणण्यानुसार मण्यार साप आहे असं म्हणतायत. तर बघूयात एकदा कुठला साप आहे. पकड बेटा, आडवाच पकडायचं. समोर गेलं, समोर जायला जागा नाही. हा दगड अलीकडे. बघू शकता मित्रांनो, हा हे कॉमन क्रेट मण्यार साप, जो एक सगळाच जोरदार विषारी साप आहे. इंग्लिश नाव कॉमन क्रेट, मराठीमध्ये मण्यार. पूर्ण काळ्या रंगाचा आणि अंगावर दुहेरी पांढऱ्या रेषा ही या सापाची ओळख आहे. करूयात पॅक. त्याच्यातली बरणी काढून ठेवा बाहेर. हा साप असा एकमेव साप आहे जो फक्त रात्रीच्या वेळेस ॲक्टिव्ह होतो आणि माणसाच्या पांघराणात शिरणारा साप आहे. हा मानवी शरीरापासून गरमी घेतो असं म्हटलं तरी चालेल. सर्वात छोटे विषदंत असलेला, चावलेला सुद्धा कळत नाही कारण माणूस त्यावेळेला झोपेमध्ये असतो. करूयात उठतो. पलीकडे दे बरं इकडे. जातो का झालाय सुरक्षित रेस्क्यू. लवकरच ह्याला ह्याच्या मानवीवस्थेपासून दूर त्याच्या नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडून देऊया. दिसला कोणाला पहिले? राजू. काय नाव सांगा तुमचं? राजू डोळे. राजू डोळे. कसं काय दिसला? आणि आता मी येताना इथं गाडीवर होतो. अच्छा. हा, तर जाताना दिसला. बाहेर रस्त्यावरच होता आधी, घरात वगैरे नव्हता ना? नाही. आता ह्या सापापासून वाचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आता आपले जुने घर आहेत, दरवाजाला कुठंही फटी ठेवू नका. कारण आता तुम्ही ऐकलं असाल मी काय सांगितलं, की हा साप असा आहे जो माणसाच्या पांघराणात शिरतो. म्हणजे अंथरुणात शिरणारा साप आहे. आणि आपण असतो झोपेमध्ये. ह्या सापाचे जे दात आहेत ते एकदम छोटे असतात, 1-1 mm चे अगदी. म्हणजे मुंगी डास जोरात चावते एवढा अलगद चावणारा हा साप आहे. आणि झोपेत आपल्याला हा साप चावलेला कळत नाही. हा साप चावल्यानंतर दुखतही नाही, तिथे काही होतही नाही, काही त्रास होत नाही, त्याच्यामुळे जाणवत नाही. हां. आणि नंतर डायरेक्ट 2.5-3 तासानंतर एकदम त्रास व्हायला लागतो. मळमळ व्हायला लागते, एखादी रक्ताची उलटी होती आणि त्यानंतर माणसाचे वाचायचे चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये झोपताना मच्छरदाणी लावून झोपा. म्हणजे हा एक साप पकडून दिला म्हणजे इथला साप सगळे संपलेत असं नाही आहे. साप आपल्या आजूबाजूला राहतच असतात परमनंट. त्याच्यामुळं असं बिंदास राहायचं नाही की बाबा ह्यांनी साप पकडून नेला आता काही टेन्शन नाही म्हणून. तर ही आपली रेग्युलर घ्यायची काळजी आहे. दरवेळेला ह्या गोष्टीची आपण काळजी घेणं खूप जास्त जरुरी आहे. दरवाजाला कृपया कुठेही फटी ठेवू नका. जर तिथं कुठं फटी असतील तर एखादं पोतं लावत जा. आता पोतं लावायला दरवेळेला आपल्या लक्षात राहणार नाही, तर त्याच्याऐवजी एखादी खाली पट्टी जी आहे लाकडाची पट्टी मारून दिली तर जेणेकरून साप जे आहेत हे असे घरात घुसणार नाही. हा एकमेव साप आहे जो फक्त रात्रीच्या वेळेस बाहेर निघतो, दिवसा निघत नाही. तर ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. हे आहेत आमचे पांडुभाऊ, जे ट्रेनी सर्पमित्र आहेत.
बिनविषारी साप सगळे लिलया पकडतात. विषारी सापही 1-2 रेस्क्यू केलेत, पण मण्यार साप असल्यामुळे त्यांनी मुद्दामून फोन करून मला बोलून घेतलं. तर सांगितल्या गोष्टींची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. चला, धन्यवाद. हाय मित्रांनो, काल रात्री पांगराडोळे गावातनं पकडलेला मण्यार साप. आधी सांगितल्याप्रमाणे एकमेव असा साप जो फक्त रात्रीच्या वेळेस बाहेर निघतो. म्हणजे बाकीचे दुसरे कुठलेही विषारी साप मानवी वस्तीमध्ये राहिले तर एक वेळ काही प्रॉब्लेम नाही, पण मण्यार साप मानवी वस्तीमध्ये राहिलेला कधी चांगला नाही. कारण बाकीचे साप जे आहेत ते स्वतःहून आपल्या जवळ येत नाहीत, पण मण्यार हा असा एकमेव साप आहे जो मानवी शरीराच्या संपर्कात येणारा साप आहे, जो माणसाच्या पांघरणात शिरतो. जे ह्युमन बॉडी टेम्परेचर जे आहे, मानवी शरीराची जी गरमी आहे ती खूप जास्त आवडते ह्या सापाला. पूर्ण काळ्या रंगाचा आणि पाठीवरनं दुहेरी पांढऱ्या रेषा चालू होतात. इंग्लिश नाव कॉमन क्रेट, हिंदीमध्ये करेत आणि मराठीमध्ये मण्यार. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या सापाचं. आणि सगळ्यात ह्या सापाची बेकार गोष्ट अशी की बाकी सगळे साप चावल्यानंतर त्या साप चावलेल्या जागेवर दुखायला लागतं, तिथे सूज येते. बाकीचे सगळे सिम्पटम्स जे आहेत ते पुढच्या अर्ध्या तासात चालू होतात, पण मण्यार चावल्यानंतर 2.5 ते 3 तासापर्यंत काहीच होत नाही. चावलेला सुद्धा कळत नाही, कारण सगळ्यात छोटे विषदंत असलेला हा साप आहे. 2.5-3 तासानंतर अचानक पोटात दुखायला लागतं, मळमळ व्हायला लागते, डोळे बंद व्हायला लागतात, एखादी रक्ताची उलटी होते आणि माणूस अक्षरशः कोमात गेल्यासारखा होतो. पूर्ण बॉडी पॅरलाइज होते. हे तोपर्यंत ह्याचं जे विष जे आहे ते पूर्ण शरीरामध्ये भिनलेलं असतं आणि त्याच्यानंतर माणसाचे चान्सेस जे आहेत ते खूप जास्त कमी आहेत. असेही ह्या सापाचे जे दंश जे आहेत ते फार कमी होतात, पण चावल्यानंतर वाचण्याचं जे प्रमाण आहे त्याचं प्रमाण खूप कमी आहे. पोटाकडचा भाग जो आहे तो पूर्ण पांढरा आणि वरचं शरीर जे आहे ते पूर्ण काळं आणि अंगावर दुहेरी पांढऱ्या रेषा, ही ह्या सापाची ओळख. मण्यार साप, कॉमन क्रेट, DOH. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सापाचं प्रायमरी फूड जे आहे ते दुसरे साप आहे. याच्यापेक्षा लहान असणारे सगळे साप हा साप खातो. दिला मित्रांनो सोडून या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.